मित्रांनो नमस्ते. बिझनेस डेव्हलपमेंटसाठी बिझनेस मॅपिंग करणं फार आवश्यक असतं. बिझनेस मॅपिंग म्हणजे काय की आज आपण कुठं आहोत आणि आपल्याला कुठं जायचं आहे. मग ते वेगवेगळ्या पॅरामीटरमध्ये असेल. समजा फॉर एक्झाम्पल टर्नओव्हरमध्ये कुठं आहोत, कार्यक्षेत्रामध्ये कुठं आहोत, किती स्टाफची टीम आहे, टीम कौशल्याच्या लेवलला कुठं आहे, प्रॉडक्ट वाईज कुठं आहोत, त्या प्रॉडक्टचा मार्केट शेअर कुठं आहोत, हे सगळं फायनल करणे आणि आपल्याला कुठं जायचं आहे, 1 आर्थिक वर्षात, 2 आर्थिक वर्षात, 5 आर्थिक वर्षात, हे जे काही आपण टार्गेटचे टप्पे ठेवू त्यानुसार. मग जिथं आहोत तिथून तिथं जाण्यासाठी कोणकोणते मार्ग आहेत, कोणत्या मार्गाच्या माध्यमातून आपल्याला जास्त टीम लागेल, कमी टीममधून कोणत्या पद्धतीने आपण अचीव करू शकतो, किती खर्च येईल, काय काय करावं लागेल, ब्रँडिंग कसं करता येऊ शकेल, मार्केटिंग कसं करता येऊ शकेल, सेल्ससाठी काय करता येऊ शकेल, स्किल डेव्हलपमेंटसाठी काय करता येऊ शकेल, सिस्टीमसाठी काय करता येऊ शकेल, स्ट्रॅटेजी कोणकोणत्या वापरावं लागतील, या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक फायनल रूट फायनल करणे की आपण जिथं आहोत तिथून जिथं जायचं तिथं पोहोचण्यासाठी त्या टाइम स्पॅनमध्ये, त्या पॅरामीटरमध्ये, तो टर्नओव्हरचा असेल, प्रॉडक्टचा असेल, मार्केट शेअरचा असेल, पोहोचण्यासाठी कोणकोणते वे असू शकतात हे फायनल करणं आणि ते वेगवेगळे ऑप्शन फायनल केल्यानंतर त्यातला योग्य ऑप्शन निवडून त्यावर काम सुरू करणं, याला बिझनेस मॅपिंग म्हणतात. आम्ही बिझनेस कन्सल्टन्सीमध्ये बिझनेस मॅपिंगला पहिलं प्राधान्य देतो आणि जोपर्यंत बिझनेस मॅपिंग होत नाही तोपर्यंत बिझनेसमध्ये आपण ज्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचायचं, जे आपलं टास्क आहे तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून बिझनेस मॅपिंग महत्त्वाचं आहे मित्रांनो. आज एवढंच बोलू, परत भेटू. ऑल द बेस्ट. थँक्यू. धन्यवाद.